महायुती सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरोप होत आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातल्या अनियमिततांची चर्चा होतीये। शिवसेनेचे मंत्र्यांवर आरोप करणारे ही सत्ताधारी आमदार आहेत। महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री टीकेचे धणी का ठरतायत याची खमंग चर्चा राज्यात सध्या सुरू झाली आहे। पाहूया। शिवसेनेचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात। शिवसेनेच्याच मंत्र्यांवर आरोपांच्या फैरी। महायुतीत शिवसेनेचे मंत्री टीकेचे धनी। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या मंत्र्यांवर सातत्यानं आरोप होऊ लागलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या सरकारमधील मंत्र्यांचं काम वादग्रस्त ठरू लागलंय। सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला आरोप झाला तो एसटी बसेसच्या खरेदीचा। शिवसेनेकडे असलेल्या परिवहन खात्यातील ईएसटी खरेदी कंत्राट रद्द करण्यात आलं। ज्यावेळी हे कंत्राट रद्द करण्यात आलं त्यावेळी हे खातं शिवसेनेच्या अखत्यारीत होतं। हे कमी की काय? ठाणे किनारी मार्गाविरोधात भाजपच्या आमदारांनी थेट विधिमंडळात आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला। नवयुग कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक सरकारचा जावई असल्याचा आरोप करण्यात आला। नवयुग इंजिनियर नावाच्या कंपनीला काम दिलं गेलं आणि हे जवळजवळ 1316 कोटी 18 लाख रुपयाचं काम होतं आणि सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर तात्काळ ते काम 2700 कोटी रुपयाला केलं गेलं आणि कुठलीही पूर्वपरवानगी नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वित्तीय मान्यता नाही आणि अशा पद्धतीत 2700 कोटी रुपयाचं काम कसं दिलं गेलं। सामाजिक न्याय खात्याचा निधी सरकारनं इतरत्र वळवल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाटांनी केला। संजय शिरसाटांच्या या आरोपांना अवघे काही दिवस उलटत नाही तोच शिरसाटांच्या मुलाची हॉटेल खरेदी वादात सापडली। हॉटेलच्या व्यवहारातून त्यांनी माघार घेतल्यानंतर आणखी एक भूखंड घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले। कोणत्या आधारावर असे मोठे मोठे धन्नासेठांना राजनीतीशी संबंध असणाऱ्या लोकांना तुम्ही हरिजन समाजाला जे जमिनीवर लिहिलेलं आहे की परवानगीशिवाय, इंग्रजीमध्ये म्हणतो क्विड प्रो क्यो, म्हणजे आपल्या स्वतःचा साठी फायदा करून घेणं, ज्या कुर्सीवर बसलेले आहे त्या कुर्सीचा उपयोग करून कशा प्रकारे आपण हे हरिजन समाजाची गोरगरीब लोकांची जमीन जे आहे लाटली। 1 करोड 10 लाख रुपयामध्ये तुम्ही 10 एकर घेतली। 11 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे, जिथे आज मार्केट व्हॅल्यू जे आहे ते 3-3 कोटी रुपयाचा आहे। संजय शिरसाटांपाठोपाठ मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावरही वेगवेगळे आरोप झाले। पहिला आरोप झाला कामांमधील अनियमिततेचा। स्वतः मुख्यमंत्र्यांनी राठोड यांच्या खात्यातील कामं रद्द केली। हे कमी की काय? त्यांच्या खात्यातील बदल्यांमध्येही आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्याच आमदारांनी केलाय। नाना पटोलेंनी या घोटाळ्यांवरून सरकारवरच निशाणा साधलाय। राज्य आर्थिक कसं उभारता येतं, लुटता येतं, यासाठी या तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक शिंदे सेनेचा असेल किंवा अजित पवारांचे असतील किंवा भाजपला सेफ करण्याचा जो प्रयत्न केला जातो असं काही नाही, सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातच सातत्यानं अनियमितता सापडतात। भाजपचे मंत्री मिस्टर क्लीन आहेत का असा सवाल आता शिवसैनिक विचारू लागलेत। झालेला प्रत्येक आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांवरच कसा केला जातो अशी खमंग चर्चाही आता महायुतीत दबक्या आवाजात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।